नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण एक स्पेशल आणि खास एडिशन घेऊन आलो, बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज। आता बांधकाम कामगार यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू झाली, निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन योजना। तर मग याच्यासाठी कुणाला कसा आणि किती लाभ मिळणार आहे, त्याचबरोबर त्यासाठी कुठल्या पात्रता अटी आणि ऑफलाईन भरलेला फॉर्म द्यायचा कुठे आणि आपल्याला त्याचा लाभ मिळवायचा कसा, या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सगळ्यात अगोदर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, हे एक ऑफिशियल जीआर ओपन केलेला आहे मी। या जीआर मध्ये तुम्हाला याचे ऑफलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची एक लिंक मिळणार आहे, त्याच्यातून तुम्ही प्रिंट काढून हा फॉर्म भरावायचा आहे। आता बेसिकली ह्या फॉर्म मध्ये कुठल्या गोष्टी भरल्या जातात आपण त्याची चर्चा करूया। तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं निरसन तुमच्या होणार आहे आणि तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार आहेत, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम पहा की बांधकाम कामगार जो असेल त्याचं पूर्ण नाव तुम्हाला इकडे म्हणजे याच्या पुढच्या बाजूला लिहायचं आहे। त्याचबरोबर त्याचा जो नोंदणी क्रमांक असेल तो टाका, त्याचबरोबर आधार क्रमांक हा पण आपल्याला इकडे मेन्शन करायचा आहे, जो घरातला कर्ता व्यक्ती आहे त्याचं। त्याचबरोबर त्याची जन्मतारीख जी असेल ती सुद्धा भरायची। त्यानंतर त्याचं वय हे 60 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हे 60 वर्ष वय कुठल्या तारखेला झालंय त्याची तारीख तुम्हाला इकडे मेन्शन करायची आहे। त्याचबरोबर तुम्ही इकडे पाहू शकता प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून कधी नोंदणी केली त्याची तारीख कुठली ती लिहायची आहे। त्याचबरोबर त्या झालेल्या नोंदणीचं जे ठिकाण होतं ते कुठलं होतं, जिल्ह्याचं ठिकाण होतं का तालुक्याचं होतं का तुम्ही कुठल्या सेंटरला जाऊन ती नोंदणी केली त्याचा सुद्धा तपशील इथं तुम्हाला लिहायचा आहे। त्याचबरोबर बघा, आता इथं तुम्हाला एक बॉक्स पाहायला मिळतो, याच्यामध्ये तुम्ही नोंदणी जेव्हा केली त्याची तारीख लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं नूतनीकरण कधी केलं आणि इथं त्या नूतनीकरणाची तारीख आणि कधीपर्यंत चाललं होतं तर ते तारीख, त्याचबरोबर तुमचा जिल्हा। अशा पद्धतीने तुम्हाला नोंदणी केलेल्या तारखेपासून आजच्या पर्यंत जिथं जिथं तुम्ही रिन्युअल केलंय त्याच्या तारखा वगैरे इकडे लिहायच्या आहेत। हे लिहिणं झाल्याच्या नंतर मित्रांनो, बँकेच्या खात्याचा तपशील म्हणजे बँकेशी संबंधित तुम्हाला माहिती द्यायची। बँकेची माहिती देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची जी पेन्शन येणार आहे ती ह्या खात्यावर येणार आहे, त्याच्यामुळे केअरफुली तुमचं खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचं नाव, हे सगळ्या गोष्टी आपल्याला भरायच्या। तर सर्वप्रथम बँकेचं नाव लिहा। शक्यतो बँक ही गव्हर्नमेंट बँक असावी, प्रायव्हेट बँक देऊ नका किंवा मल्टीसेट पतसंस्था अशा पद्धतीचं देऊ नका। खाते क्रमांक लिहा, त्याचबरोबर IFSC कोड इथं सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे। आता त्यांना विचारलंय की तुम्ही कर्मचारी राज्य विमा कायदा याच्या अंतर्गत लाभ घेतात का, घेत असाल तर होय करा, पण ते जर येस केलं तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, तर लाभ घेत नसाल तर नाही करा। त्याचबरोबर कर्मचाऱ्याचा प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा ज्याला आपण PF म्हणतो, त्याच्यामध्ये लाभ घेतोत का, होय नाही, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं। त्याचबरोबर बांधकाम कामगाराचे नाव, तर इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं। हे झाला तुमचा फर्स्ट फॉर्मॅट ज्याला आपण प्रपत्र अ म्हणतो। आता प्रपत्र ब, हे प्रपत्र ब नेमकं आहे कसं आणि ते भरायचे कसं बघा। निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आहे, याच्यामध्ये एक फॉर्मॅट रेडीमेड दिला, इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे। त्याचबरोबर नोंदणी क्रमांकाच्या समोर तुमचा जो लेबर कार्ड नंबर असेल तो इथे भरा। त्याचबरोबर मुंबई अंतर्गत कोणत्या वर्षी तुम्ही नोंदणी करत झालात त्या वर्ष इथं तुम्हाला मेन्शन करायचंय आणि 60 वर्ष तुम्हाला कुठल्या तारखेला पूर्ण झाले ते सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे। त्याचबरोबर या निकषानुसार तुम्ही किती टक्के दरवर्षी रकमेसाठी पात्र आहात ते लिहायचं, ज्याच्यामध्ये की 50% असेल, 100% असेल ते लिहायचे। आणि इथं तुम्हाला तुमचा जिल्हा लिहून इथं जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रातल्या प्रभारी अधिकाऱ्याचा सही आणि शिक्का तुम्हाला या प्रपत्र ब मध्ये घ्यायचा आहे। याच्यानंतर प्रपत्र क। आता प्रपत्र क म्हणजे काय, वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र आहे हे। याच्यामध्ये बेसिकली तुम्ही तुमचं नाव भरायचंय, नोंदणी क्रमांक, त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्र कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात आहे ते लिहायचंय आणि कधी पासून तुम्ही नोंदणी केली आणि कधीपर्यंत चालणार आहे त्याची माहिती सुद्धा लिहायची आणि तिथल्या वरिष्ठ अधिकारी जे प्रभारी अधिकारी असतील त्यांचा सही शिक्का इथं घ्या आणि जिल्हा पण मेन्शन करायला विसरू नका। यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं प्रपत्र ड।
प्रपत्र ड म्हणजे निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, त्याचबरोबर क्रमांक आणि तुम्ही कुठल्या वर्षी नोंदणी केली ती नोंदणीचं वर्ष, त्याचबरोबर तुम्हाला 60 वर्ष कुठल्या तारखेला झालं ती तारीख इथे मेन्शन करायची आणि तुम्हाला एकूण किती लाभासाठी तुम्ही पात्र आहात तर ते तुम्हाला इथं लाभ लिहायचा आहे. त्यानंतर कोणत्या तारखेपासून तुम्ही पात्र ठरताय ती तारीख सुद्धा लिहायला विसरू नका आणि निवृत्ती वेतन क्रमांक हा सुद्धा भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लेखा अधिकारी जे असतील त्यांचा इथं सही शिक्का सुद्धा लागेल. मग अशा पद्धतीनं तुम्हाला बांधकाम कामगाराचं पेन्शन किंवा निवृत्ती वेतनाचा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे आणि हा भरलेला अर्ज याच्यासोबत कागद जोडायचे आणि ते अर्ज आणि कागद तुम्हाला तुमचा जे हे असेल कामगार कल्याण मंडळ जे जर तुमच्याकडे तालुका केंद्र असेल तर तालुक्याला जमा करा किंवा जिल्हा केंद्र असेल तर जिल्ह्याला जमा करा. तिथं तुम्हाला तुमचा फॉर्म हा सबमिट करायचा आहे, भरायचा आहे. मग याच्यामध्ये जी माहिती सांगितली याच्याविषयी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.